कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा काय झालंय सांगा ना काहीतरी। तुमच्यात काही झालंय का? भांडण झालीत का तुमची? काहीतरी सांगा ना बाबा। मॅडम बाहेर गेल्यात का? अक्षरा ती बाहेर गेलेली नाही, मी तिला घराच्या बाहेर काढले। हो बाबा, तुम्ही हे काय बोलताय तुम्ही बाबा? हे खोटं आहे, सांगा। खोटं आहे, सांगा मला हे प्लीज। अक्षरा हे खरं आहे, हे खरं आहे बाळा। अक्षरा तुला माहिती आहे मी आजपर्यंत या घरात काय सहन केलं आणि रोज काय सहन करत होतो। माझ्याच घरात मी कुठवर सहन करणार? हे कधीतरी थांबायला हवं होतं ना। रोजच्या भांडणापेक्षा एकदाच काय तो तुकडा पाडलेला बरा, असा विचार केला आणि मी घराच्या बाहेर काढलं तिला। आणि असंही या घरात तिचं काही स्थान नव्हतं। पण बाबा हे असं अचानक काय झालं? काय घडलं काय नेमकं? त्या दिवशी तुम्ही घरातून बाहेर पडलात, आणि मी तिला घराच्या बाहेर काढलं। एवढं सगळं झालं? हो, हे काय केलं तुम्ही बाबा? मला कळतच नाहीये। ही काही तुमची भांडण्याची पहिली वेळ नाही, या आधी सुद्धा अनेक वेळा तुमची भांडणं झालीत। असं अचानक काय झालं? तुम्ही त्यांना डायरेक्ट घराबाहेर हाकलून दिलं बाबा? हो बाबा, तुम्हाला कळतंय का? हे जेव्हा अधिपतींना कळेल तेव्हा घरात काय वादळ येणार आहे, तुम्हाला कल्पना आहे का? मला कल्पना आहे अक्षरा, म्हणूनच म्हणालो अक्षरा त्याला आत्ता नको, नंतर सांगूया। अक्षरा तुम्ही आत्ताच आलाय, अजून फ्रेश सुद्धा झाला नाहीत। त्याला शांत होऊ दे, सेटल होऊ दे, मग आपण बोलूया ना। हो बाबा, शांत होऊ दे, सेटल होऊ दे म्हणजे? अहो तुम्हाला कळतंय का? मॅडम आता घरात दिसत नाहीयेत म्हणून ते बाहेर गेलेत शोधायला। किती पॅनिक झालेत ते बघताय ना तुम्ही। जोपर्यंत त्यांना मॅडम भेटत नाही, दिसत नाही, तोपर्यंत ते शांत होणार नाहीयेत बाबा। हे काय केलंय बाबा तुम्ही? असं नको होतं करायला। तुम्ही खूप मोठी चूक केली आहे। आता अधिपतींना सामोरं जाणं, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देणं किती अवघड जाणार आहे आपल्याला, तुम्हाला कल्पना आहे? हेच सांगत होती मी असली, पण त्यांनी ऐकलं नाही। माझी भूमी पावसा पाण्याची कुठं फिरत असेल, कशी असेल, मला काय बी ठाव नाही। आजी तुम्ही शांत व्हा। कशी शांत हो, कशी शांत हो? आजवर सासून ठेवलं होतं, पण आज माझा बांध फुटला। एक फोन केला नाही भुईना गेल्यापासून। कशी कुशली कळणार मला तिची? एकटीच टिप घालत बसायची, रात झोप नाही ग मला। फोन उश्याशी ठेवून झोपायची, असं वाटायचं आता फोन येईल, मग फोन येईल। पण तिचा फोन बी आला नाही आणि मेसेज पण आला नाही। लय काळजी वाटते ग तिची। कशी असेल ग माझी भूमी? आजी त्या बऱ्या असतील, बऱ्या असतील त्या, तुम्ही नका काळजी करू। शांत व्हा, चला खोलीत चला, आराम करा। हा शांत व्हा, रडू नका। या या या, शांत व्हा।
आमच्याकडनं काय चूक झाली असेल तर माफ कर की, पण ही शिक्षा देऊ नको आम्हाला. आमच्या आईसाहेबांनी घराला पाठव रे. आज इथं आल्यापासून हुडकालोय, त्यांचं काय सुगावं लागाना. नको नको ते शंका यायलात मनात. त्यासनी काय होऊ देऊ नको बघ, नाहीतर मी संपून जाईन. पाठव रे, लवकर पाठवा आमच्या आईसाहेबांनी. बास. काय झालं? मम्मी फोन बी उचलना झालेत. कुठे गायब झाले ग? आता काय पायाला भिंगरी लावल्यावर आणि ताईला शोधत असेल ते. अगं व्हाय, पण आता तर इथे होते ना. फोन उचलना, काय गायब झाले? ए छंचे, हे बघ. हे आई साहेब गेले ना व. आता बघ पाया पडायला आले. ओंक्या बोल, कुठे कुठे बघितलंस? ओंक्या तुला काय करायचं ते कर. अख्खं कोल्हापूर पालतं घाल, मला काय माहित नाही. काय प्रत्येकाचा दरवाजा वाजवून विचार. मला आजच्या आईसाहेब पाहिजेत, मला बाकी काय माहित नाही. ओंक्या जोर आईसाहेब गावात नाहीत ना, मला फोन करू नको. चल ठेव फोन. हा हा, मी इथं काय करायलाय? अहो अधिपती, जे तुम्ही करा आलाय तेच. पत्त्या लागला काय? ताईचा पत्त्या लागला? पत्त्या लागला असतं तर इथं असतो काय मी? आईसाहेब नसत्या का माझ्या संग? कुठंच गावानं झाल्यात त्या. शेतावर बघितलं, फॅक्टरीत बघितलं, त्या मंदिरात बी बघितलं. कुठे आपल्या कुलदेवतेच्या मंदिरात असतील काय ग? तिकडे बघितलं नाही. तिथं असते, मी तिथं बघतो. तिकडे बघितलं. खोटी आशा कळते मला. म्हणजे एक वेळ मावशी स्वतःहून गेली असती ना तर घावली बी असती, असं म्हणायचंय मम्मीला. स्वतःहून गेली असती तर गावली असती म्हणजे काय? तुला माहित आहे काय कुणीकडे गेलं? तुला काय माहित आहे? त्यांचे बोल गडागडा बोला. अधिपती, आता तुम्हाला कसं सांगून कोणत्या शब्दात सांगू तेच कळणार झालंय बघा मला. म्हणजे गोल गोल फिरू नका. काय माहित असेल तर थेट सांगा. माहिती मला फक्त पत्ता द्या, मी जाऊन घेऊन येतो लगेच. अहो अधिपती, तू मासनीच नाही आमासनी बी काय बी माहिती नाही तिचा पत्त्या. अगं माहित नाही तर मग का बडबडायला खोळ्यावणी तुम्ही? कारण अधिपती, जी गोष्ट तुम्हासनी माहित नाही ती गोष्ट आमासनी माहित आहे. कोणती गोष्ट? ताई स्वतःहून घराबाहेर नाही पडली. तिच्या हाताला धरून हाकललंय तिला घराबाहेर. बाहेर हाकले म्हणजे काय? तर बोलू नको. हे बाहेर हाकले म्हणजे कोणाची एवढी हिंमत आहे आईसाहेबांनी बाहेर हाकलाय? कुणी डेअरिंग केली? सांगा पडतीशी कुणी हाकललंय? तुमचे वडील, मोठे मालक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.